नमस्कार. ताडोबाच्या जंगल सफारीचे चार्जेस नेमके किती आहेत? तर हे चार्ज ऍक्च्युली डिफर होतात 6 ते 12,000 या रेंजमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही कोरमध्ये बुकिंग करताय का बफरमध्ये करताय, त्याच्यानंतर कुठला वार आहे म्हणजे वीकेंड आहे का इतर कुठला वार आहे, आणि तुम्ही किती दिवसाच्या आधी बुकिंग करताय ह्याच्यानुसार हे चार्जेस डिफर होत आहेत. ह्याचं एक्झॅक्ट जे रेट आहेत ते मी इथं तुम्हाला बघण्यासाठी टाकलेले आहेत. पूर्ण पीडीएफ इथं टाकायचा मी प्रयत्न केला, पण ते काही कारणामुळे होत नाही. तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टुरिझम डिटेल किंवा असे कुठल्याही मेसेज टाका, तर ते पूर्ण जे काय आहे बुकिंगचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये त्या पीडीएफ मध्ये ज्याच्यात आहे ते मी तुम्हाला टाकतो. तर हे त्याच्या आधी मी माझी ओळख करून देतो. मी अनिरुद्ध ढगे, मी ताडोबामध्ये एक वन अधिकारी आहे. आणि ताडोबाच्या नावावर अनेक लोकांची फसवणूक होत आहे. बुकिंगच्या नावावर खूप त्यांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त चार्ज त्यांना आकारला जात आहे. हे लक्षात आल्यामुळं डिटेल व्हिडिओ करायचा होता, पण तोपर्यंत आता न्यू इयरचं सीझन असल्यामुळं हा एक शॉर्ट व्हिडिओ टाकायची गरज मला वाटली. संदर्भासाठी फक्त एक तुम्हाला नाव घेत नाही रिसॉर्टचं किंवा ज्या कोणी बुकिंग एजंटने हे करून दिलेलं आहे. ह्याच्यात तुम्ही रेट बघू शकता. एका सफारीचा रेट 24,000, एका सफारीचा रेट 21,000, आणि एक बोटिंग जे साधारण 1,500 ते 2,000 रुपये त्याचं शुल्क असतं त्याचं 11,500 इतके शुल्क लावलेले आहेत. आणि हे ताडोबाच्या नावाने लावल्यामुळं लोकांचा असं ग्रह होतं की हे ऑफिशियल चार्जेस आहेत, पण ऍक्च्युली हे ऑफिशियल चार्जेस नाही आहेत. ऑफिशियल चार्जेस मी जे तुम्हाला वर 2 फोटोमध्ये दाखवले ते आहेत. तर आता ही फसवणूक टाळायची कशी? फसवणूक टाळायसाठीचा सगळ्यात महत्वाचा उपाय किंवा महत्वाची स्टेप म्हणजे ऑफिशियल वेबसाईट जी आहे ताडोबाची ती केवळ एकच आहे, आणि त्या वेबसाईटचं नाव आहे mytadoba.mahaforest.gov.in. त्या पीडीएफ मध्ये पण ही वेबसाईट आहे, त्याच्यात सर्व डिटेल दिलेले आहेत. वेबसाईटचं नाव मी कॉमेंट बॉक्समध्ये पण टाकतो किंवा बायोमध्ये पण टाकतो. तर ही वेबसाईट सोडून ज्या वेबसाईटमध्ये ताडोबा नॅशनल पार्क, ताडोबा ऑफिशियल वगैरे जे काही नाव आणि साधर्म दाखवणाऱ्या वेबसाईट आहेत त्या ऑफिशियल वेबसाईट नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची स्टेप ही आहे. तर ती जी मी पीडीएफ म्हणतो त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सगळे डिटेल दिलेले आहेत. फक्त एकदा तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल, साधारण 15-20 मिनिटं. वन टाइम रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ताडोबाचे जे काही 22 गेट आहे त्याची अवेलेबिलिटी कुठल्या तारखेला किती आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःला घर बसल्या मोबाईलवरून बुकिंग करता येईल. त्याच्यासाठी कुठल्याही एजंटला एक्स्ट्रा पैसे देण्याची आणि फसवणुकीला बळी पडण्याची गरज नाही. तुमच्यासोबत असा प्रकार झाला असेल तर मी जी डॉक्युमेंट म्हणत आहे त्याच्यावर किंवा ह्या वेबसाईटवर तक्रार करण्यासाठीचे फोन नंबर किंवा ईमेल आयडी दिलेले आहेत. तिथे तुम्ही संपर्क साधा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत किंवा वनप्रेमीपर्यंत जे सफारीला येतात ताडोबाला त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. लवकरच याच्यावर डिटेल व्हिडिओ मी टाकायचा